नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 7 सप्टेंबर 2025, वार आहे रविवार। तर आज आलेली आहे भाद्रपद पौर्णिमा, जिलाच आपण पृष्ठपदी पौर्णिमा असे देखील म्हणत असतो। तर या पौर्णिमेला काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, काही उपाय, काही सेवा देखील आपल्याला या पौर्णिमेला करायच्या असतात, जेणेकरून आपल्याला पितरांचा देखील आशीर्वाद मिळेल आणि यासोबतच माता लक्ष्मीचाही आपल्याला आशीर्वाद मिळेल। तसेच काही चुका देखील आपल्याला या दिवशी करायच्या नाही। ज्याप्रमाणे काही दिवसांना खूप महत्त्व असतं, त्या दिवशी आपण काही चुका या टाळायच्या असतात, आवर्जून टाळायच्या असतात। तर याप्रमाणेच आपल्याला आजही काही चुका टाळायच्या आहेत। तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील 15वी तिथी म्हणजेच पौर्णिमा, आणि या पौर्णिमेलाच मराठीमध्ये पृष्ठपद पौर्णिमा असे देखील म्हणत असतात। तर या पौर्णिमेपासूनच पितृपक्ष सुरू होत असतो। तर या पौर्णिमेला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच भाद्रपद पौर्णिमा म्हणजेच भाद्रपद शुक्ल पक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि यानंतर भाद्रपद कृष्ण पक्षाला सुरुवात होते, म्हणजेच पितृपक्षाला देखील सुरुवात होते। तर आजच्या अशा या शुभ दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्याला मिळवून घेण्यासाठी, त्यासोबतच पितृदोष असेल तर त्याच्या मुक्तीसाठी आपल्याला काही कामे आजच्या दिवशी करायची आहे। तर बघा, पौर्णिमा तिथी ही 6 सप्टेंबरला उत्तर रात्री 1:42 सुरू होणार आहे, म्हणजेच रात्री ती 1:45 वाजता सुरू झालेली आहे। तर ती 7 तारखेला म्हणजे आज संपूर्ण दिवसभर पौर्णिमा तिथी ही असणार आहे आणि पौर्णिमेचे आपण जे काही उपाय आहेत तर ते आजच आपल्याला करायचे आहे। अगदी सत्यनारायण देखील आपल्याला आजच करायचं आहे। तर आपण जे प्रत्येक पौर्णिमेला जे उपाय आणि सेवा करत असतो तर त्या आपल्याला या पौर्णिमेला करायच्या आहेत। आपल्या घराची स्वच्छता करायची असते, त्यानंतर पिंपळ वृक्षाची पूजा करायची असते, कारण पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळेच पिंपळ वृक्षाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे। त्यानंतर कच्च्या दुधामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला एक दिवा देखील पिंपळ वृक्षाजवळ लावायचा आहे। तर यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि पिंपळ वृक्षामध्ये पितरांचा देखील वास असतो। तर आपल्या दोन्हीही गोष्टी साध्य होतात यामुळे। त्यानंतर संध्याकाळी 6 नंतर तुम्ही हा उपाय करू शकता, म्हणजेच पिंपळ वृक्षाला पाणी आणि पिंपळ वृक्षाजवळ गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्ही संध्याकाळी लावू शकता। त्यासोबतच आज माता लक्ष्मीला खिरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तसेच कुमारिका जर तुमच्या जवळपास असतील तर त्यांना देखील खीर खाऊ घाला किंवा तुम्ही दूध देखील त्यांना दिलं तरीही चालेल। तर यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आयुष्यामध्ये जे काही कर्जाचे संकट चालू असतील, जे काही आर्थिक संकट चालू असतील तर ते दूर होण्यास मदत होईल। त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्राचं 108 वेळा आपल्याला पठण करायचं आहे। घरातल्या सर्वांनी पठण केलं तरीही चालेल। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतोच, पण सोबत पितृदोषातून मुक्ती देखील मिळते आणि आपल्या घरातील सर्वांची, आपल्या घराची प्रगती होतील, प्रगतीचे मार्ग मोकळे होतात। आयुष्यामध्ये कोणत्याच अडचणी येऊ नये यासाठी आपल्याला हे करायचं असतं। त्यानंतर आर्थिक समस्येपासून मुक्ती मिळण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला दूध अर्पण करायचं आहे। चंद्र दिसत नसेल तरीही जी चंद्रोदयाची वेळ आहे तर ती बघून, चंद्राकडे बघून हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे। त्यानंतर दूध अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे। तर यामुळे नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये आपल्याला प्रगती होईल। तुमच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील। तसेच या दिवशी कोणाचा अपमान करू नका, कोणाशी खोटं बोलू नका, कोणाला फसवू नका। तर या गोष्टी आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत। तर अवश्य आज तुम्ही भाद्रपद पौर्णिमेला या काही गोष्टींचे पालन करा, त्यासोबतच या काही गोष्टी करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।